तर क्षेत्ररक्षण स्वीकारले ते अर्थात मुंब्रा संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अर्थात समीर 11 महाड संघाला। अम्बेद के गेंदबाज के लिए मैन ऑफ द मैच मुस्तकिम मुकादम के हाथों दिया जा रहा है। मैन ऑफ द मैच इस मैच का जो अम्बेद ने जीता था, साथ ही साथ इनके लिए 200 रुपए का इनाम भी आया हुआ है अकरम धनसे की जानिब से। दिला तो प्रसन्ना के लिए मैन ऑफ द मैच जो अम्बेद के खिलाड़ी है। धन्यवाद। आपण पाहतोय सामन्याला सुरुवात करायची आहे। नक्कीच अल्टिमेट मुंब्रा विरुद्ध समीर 11 महाडच्या या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय, गोलंदाज अमरेश याचा एक अप्रतिम दर्जाचा चेंडू पूर्णपणे बीट होतोय फलंदाज शुभम जाधव या चेंडूवर। चेंडूनी बॅटचा मात्र इथे संपर्क होत नाही आहे। एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज अमरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। समीर 11 महाड संघाच्या माध्यमातून विचार केलात तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल, ते अर्थात शुभम जाधव याला। षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतो। यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोन मध्ये। एक धाव नक्कीच येते। या एका धावेने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होईल, ते अर्थात समीर 11 महाड संघाचं। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एक धावफलकावर येते। षटक क्रमांक आपण पाहिले तर पहिलं चालू आहे। पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते, ती अर्थात गोलंदाज अमरेशच्या माध्यमातून। अल्टिमेट मुंब्रा संघाच्या माध्यमातून जर विचार केलात तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल, ते अर्थात गोलंदाज अमरेश याला। डावखुरा फलंदाज आपण पाहतोय विकी ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय। पूर्णपणे आपण पाहिलं तर या मैदानाचा उपयोग केला तर नक्कीच डावखुरा फलंदाजाला इथे ऍडव्हान्टेज आहे। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज अमरेश याचा। यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू, दिशाहीन पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय। पंचांचा इशारा देतो की चेंडू स्वेर आहे। अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते। एका धावीच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते अर्थात 2 धावा धावफलकावर लागतायत। कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली सुरुवात अमरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु इथे आपण पाहिलं तर अवंतर स्वरूपाने धावा खर्च करतोय। यावेळी मात्र आपण पाहतोय अचूक टप्पा आपण पाहिलं तर नक्कीच स्वेर चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता फलंदाज विकी याचा, परंतु नक्कीच इथे एक अचूक टप्पा भेदक मारा आपण पाहतोय गोलंदाज अमरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला। निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते। संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल, ती अर्थात 2 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे। चांगला चेंडू आपण पाहतोय। यावेळी डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धाव नक्कीच येते या चेंडूवर। एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 3 धावा धावफलकावर लागतायत। पहिल्या षटकामधील आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय। उर्वरित आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। इथे गोलंदाज अमरेशचं कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते, एक सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय। पूर्णपणे आपण पाहिलं तर एक चांगल्या लाईन अँड लेनची गोलंदाजी मैदानात अमरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, अक्रॉस द लाईन खेळलेला फटका आपण पाहतो। यावेळी डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होईल। 9 चेंडूची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून। एकूण आपण पाहिलं तर नक्कीच त्यामुळे फलंदाज विकी याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, कारण का डावखोरा फलंदाज म्हटलं की नक्कीच एक आक्रमक फटके येत असतात डावखोराच्या फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु इथे विकी बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय। शेवटचे 2 चेंडूने शिल्लक आहेत, बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते। परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय। पूर्णपणे आपण पाहिलं तर फसवा पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय। अमरेशचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का फ्रीड सारखा चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव फेकणं तितकं सोपं नाही आहे, आणि तो चेंडू मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये निर्धाव फेकतोय। एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय। एक अचूक टप्पाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते। षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जा गोलंदाजचा क्लास दाखवून देतो गोलंदाज अमरेश।
पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याकडे जी काही व्हरायटी आहे, जे काही व्हेरिएशन आहे, जी काही वर्सटाईल गोलंदाजी आहे ती मैदानामध्ये अमरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर केवळ 5 धावा धावफलकर लागल्यात. एक कंजूसी गोलंदाजी आपण पाहतोय, पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते अर्थात गोलंदाज अमरेश याने. शुभम आणि विकी सारख्या मोठ्या फलंदाजांना आपण पाहिलं तर नक्कीच इथे धावांपासून रोखून ठेवण्यात यश आले गोलंदाज अमरेशाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर पहिले षटक हे अल्टिमेट मुंब्रा संघाच्या माध्यमातून लागलंय, परंतु अजून विचार केला तर क्रिकेट आहे, 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 12 चेंडूंमध्ये खूप काही होऊ शकतं, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत मैदानामध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अल्टिमेट मुंब्रा संघाच्या माध्यमातून सेफ येतोय. सेफला सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. समोर आपण पाहिलं तर शुभम जाधव सारखा एक नामवंत फलंदाज आहे. शुभमला आता मात्र आपण पाहिलं तर टॉप गिअरमध्ये येऊन फलंदाजी करायची आहे, कारण का संघाचे आपण पाहिलं तर धावफलकावर 5 धावा केवळ लागल्यात. अल्टिमेट मुंब्रा विरुद्ध समीर 11 महाड या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारची सुरुवात तर नक्कीच पाहायला मिळाली ती अर्थात अल्टिमेट मुंब्रा संघाच्या माध्यमातून. सेफला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटची आपण पाहिलं तर 2 षटक बाकी आहेत पहिल्या सत्रामधील. दद्दू बॉईज आयोजित महिला प्रीमियर लीग आपण पाहतोय वर्ष पहिले आहे, परंतु पहिल्या वर्षात आपण पाहिलं तर एक सुरेख असं आयोजन दद्दू बॉईजच्या माध्यमातून पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आजचा आपण पाहिलं तर अंतिम दिवस आहे. अंतिम दिवशी आपण पाहिलं तर खूप सारे रसिक प्रेक्षक या मैदानावर पाहायला मिळालेत. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सेफ याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय अखूट टप्प्याचा नक्की चेंडू होता. 1 धाव जरूर येते या चेंडूवर. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 6 धावा धावफलकर येत आहेत. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज सेफच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच इथे समीर 11 महाड संघाला एकेरी दुहेरी धावाने चालणार नाही आहे, कारण का अपोजिट संघाचा विचार केला तर नक्कीच अल्टिमेट मुंब्रा संघ हा चांगला आहे. एक बॅटिंग अटॅक आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग अटॅक आहे, त्यामुळे इथे जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. ते अर्थात समीर 11 महाड संघाला त्या पद्धतीची फलंदाजी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे मैदानामध्ये. विकीकडे आपण पाहिलं तर ती कॅपॅसिटी आहे, विकीकडे ते पोटेन्शियल आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते मैदानामध्ये नक्कीच पाहायला आवडेल क्रिकेट रसिकांना. तर वेळ दौडायचा नाही आहे, कृपया विनंती असेल की अल्टिमेट मुंब्रा संघ आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आजचा अंतिम दिवस आहे, या अंतिम दिवसामध्ये आपण विचार केला तर पूर्णपणे स्पर्धा खेळवायची आहे. षटकातील पुढील चेंडू रॅटम राऊंड द विकेट. मोठा फटका आपण पाहतोय, नक्कीच चेंडू येतोय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. विकी ब्रँडेड फटका, चेंडू लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय, नक्कीच इथे सैफवर हल्ला चढवलाय. सेफवर आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फटका आलाय आणि या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफलकर येत आहेत. हे फटका येणं गरजेचं आहे, ते अर्थात समीर 11 महाड संघाला नक्कीच एक चांगला फटका आपण पाहतोय समीर विकीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सेफ याचा. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच यावेळी चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 13 धावा धावफलकर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि गोलंदाज सेफने 8 धावा खर्च केल्यात. कुठेतरी आपण पाहिलं तर थोडासा मागला ठरतो गोलंदाज सेफ, कारण का विकीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला होता. आता मात्र आपण पाहिलं तर शुभम ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. शुभमला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल, कारण का जास्तीत जास्त धावांचा जर डोंगर रचायचा असेल तर नक्कीच ते एक मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. षटकातील पुढील चेंडू सुरेख गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज सेफच्या माध्यमातून 22च्या स्वरूपाने नक्कीच धावफलकावर 1 धाव येणार. एका धावीनंतर आपण पाहिलं तर धावफलक
धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकर लागतायत. कुठेतरी आपण पाहिलं तर शुभम जाधव सारख्या एक मोठ्या फलंदाजांना पूर्णपणे वंचित ठेवलंय. धावांपासून आपण पाहिलं तर रोखून ठेवण्यात यश आले. गोलंदाज सेफ याला. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सुरेख टप्पा आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर इथे शुभमला काहीच समजत नाही आहे. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क येत नाही आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच सेफचं इथे कौतुक करावं लागेल. कारण का एक मोठा फटका आल्यानंतर त्यानंतरचे चेंडू आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. बघूया शुभम कशा प्रकारची कामगिरी करतो या चेंडूवर. मोठा फटका नक्कीच येतोय शुभमच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि क्षेत्ररक्षकाने चूक केले. झेल मात्र सोडला गेलाय. साधा सोपा नक्कीच इथे झेल होता, परंतु खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अल्टिमेट मुंब्रा संघाच्या माध्यमातून जीवदान नक्कीच मिळणार ते अर्थात शुभम जाधव याला. आणि शुभम सारख्या एक मोठ्या फलंदाजाने जीवदान देणं अर्थात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. 2 षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर समीर 11 महाड संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकर आल्यात. शेवटचं एक षटक येणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. अर्थात येणारे 6 चेंडू स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. नक्कीच या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल ते अर्थात शुभम जाधव आणि विकी याला. कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर कमी धावसंख्या धावफलकर लागले. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात शुभम आणि विकी याला. नवीन गोलंदाज बघूया इथे कोणता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अल्टिमेट मुंब्रा संघाच्या माध्यमातून कर्णधार बघूया कोणाकडे चेंडू सुपूर्द करतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अल्टिमेट मुंब्रा संघाच्या माध्यमातून मोहम्मद येतोय. मोहम्मद खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच शेवटचं षटक आहे. या षटकाचा विचार केला तर नक्कीच मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात, परंतु बघूया या षटकामधील कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज मोहम्मदच्या माध्यमातून. शुभम जाधव सारख्या एक मोठ्या फलंदाजासमोर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात गोलंदाज मोहम्मद याला. शेवटचा षटकाचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या सत्रामधील 15 धावा केवळ धावफलकर लागल्यात समीर 11 महाड संघाच्या. अजूनही विचार केला तर नक्कीच महाड संघाचा एक हुकमी एका पेंडॉल पाशी आहे. अर्थात योगेश पेंडकर येणं बाकी आहे अजूनही मैदानामध्ये. त्यामुळे विचार केला तर नक्कीच एक चांगला स्ट्रॉंग मध्ये दिसेल तो अर्थात समीर 11 महाड संघ. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर धावांपासून इथे वंचित ठेवण्यात यश आले ते अर्थात अल्टिमेट मुंब्रा संघाला. 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 16 धावा धावफलकर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे आणि अंतिम षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज मोहम्मदच्या माध्यमातून. विकीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला आहे, परंतु तेच मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. कारण का अंतिम 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजे ते अर्थात समीर 11 महाड संघाचं. नक्कीच इथे आपण पाहतो क्रिकेट रसिक पूर्णपणे मेजवानी घेत असताना या मैदानाची. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतो यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज विकी बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागतोय तो अर्थात समीर 11 महाड संघाला. नक्कीच विकी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय या नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश पेंडकर एंट्री करतोय अर्थात जेट फायटर. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ते अर्थात योगेश पेंडकरच्या माध्यमातून. कारण का एक महत्त्वपूर्ण फलंदाज आपण पाहिलं तर तंबूत परततोय. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल ते अर्थात योगेश पेंडकर याला. कारण का शुभम जाधव आपण पाहिलं तर नक्कीच या सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा पिछाडीवर सापडलाय. मोठ्या फटक्यांपासून आपण पाहिलं तर पूर्णपणे वंचित राहिलाय. धावांपासून आपण पाहिलं तर पूर्णपणे त्याला रोखून ठेवलंय ते अर्थात अल्टिमेट मुंब्रा संघाने. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज योगेश पेंडकर पाहायला मिळतोय. महाड गावचा सुपुत्र आपण पाहतोय पेशाने केमिकल इंजिनियर आहे. यावेळी मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार. षटकातील पुढील चेंडू
चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच सरळ बॅटने खेळलेला फटका. निर्धाव चुंचन मात्र इथे सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावेल ते अर्थात 16 पर्यंत. तिसरं षटक चालू आहे. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. उर्वरित 3 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात फलंदाज योगेशच्या माध्यमातून. रॅटम ओर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय, नक्कीच चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. योगेशच्या बॅट मधून आता मात्र एक मोठा फटका जरूर पाहायला मिळतोय आणि त्याच फटक्यांसाठी योगेशने या मैदानामध्ये एंट्री केली आहे. 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 20 धावा धावफलकावर लागतायत. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे ते अर्थात समीर 11 महाड संघासाठी. उर्वरित 2 चेंडूंचा अजूनही खेळ येणं बाकी आहे. तिसऱ्या षटकामधील अर्थात पहिल्या सत्रामधील योगेशच्या बॅटमधून नक्कीच एक मोठा फटका आता मात्र पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तरी ते एक चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील ते अर्थात योगेश पेंडकर याला. मोहम्मद बुगिया इथे कशा प्रकारचे कमबॅक करेल, कारण का समोर आपण पाहिलं तर एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. ओफ्ताफ हुर्जू यांच्यासाठी आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून योगेशसाठी 2 षटकारांसाठी आपण पाहिलं तर अफ्ताफ हुजूर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर याची नोंद घ्यायची आहे योगेश पेंडकर. नक्कीच इथे एक मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चाहते आपण पाहिलं तर योगेशचे खूप आहेत. नक्कीच त्यासाठी ओळखला जाणारा हा फलंदाज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाज योगेश याचा, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर 1 धाव नक्कीच येते डिक्लेअर स्वरूपाने आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धावफलकर येत आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज मोहम्मदच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या षटकाचा विचार केला तर केवळ 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज मोहम्मद याने. शेवटचा 1 चेंडूंमध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. शुभम जाधव सारखा एक मोठा फलंदाज मैदानावर पाहायला मिळतोय, स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल ते अर्थात फलंदाज शुभम याला. 1 टू गो. चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळाला. कार्पेटच्या साईनतून ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर इथे षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे. अर्थात आपण नक्कीच इथे 1 धाव शॉट असेल. पंचांचे इथे इशारा येतो की 1 धाव शॉट आहे, 1च धाव मिळणार आहे या चेंडूवर. खऱ्या अर्थाने पंचांचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीचं कामगिरी मैदानात पाहायला मिळते. पंचांचा विचार केला तर नक्कीच जुन्नर प्रीमियर लीगचे हे पंच आहेत. एक अप्रतिम दर्जाची कामगिरी गेले 4 दिवस या मैदानावर करतायत. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर समीर 11 महाड संघाची धावसंख्या केवळ 22 धावा धावफलकावर लागल्यात आणि 23 धावांचं लक्ष्य असणार आहे. ते अर्थात अल्टिमेट मुंब्रा संघासमोर. बघूया 23 धावांचा पाठलाग करत असताना इथे मुंब्रा संघ कशा प्रकारची रणनीती आखणार, किंबहुना आपण पाहिलं तर समीर 11 महाड संघ या 23 धावा सेव्ह करण्यात यशस्वी होईल का हे ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासीन सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासीन सर. एक ऐलान है, यूनिकॉर्न बाइक का चाबी गुम हो गया है. अगर किसी को चाबी मिली है तो कमेंट्री बॉक्स में लाके जमा कर दे. किसके पास है? धन्यवाद आशुतोष. 3 ओवर का ये मुकाबला. तीन ओवर का ये मुकाबला और जीतने के लिए मात्र 23 रनों की जरूरत. तकरीबन 8 के औसत से यहां पे रन बनाने हैं. बहुत ही आसान सा लक्ष्य हमें नजर आता हुआ. बहुत ही निराश किया है बल्लेबाजों ने.
योगेश पेनकर ने 3 गेंदों का सामना किया, एक चौके की सहायता से 5 रन बनाए, मगर इसके पहले विकी और शुभम, विकी ने एक छक्के की सहायता से मात्र 9 रनों का योगदान दिया और शुभम ने मात्र 3 रनों का योगदान दिया है। बहुत सारी बिंदी गेंदें हमने इस मैच में देखी। तकरीबन 9 गेंदें बिंदी आने की वजह से रनों की संख्या मात्र 22 पर सिमटी और अब जीतने के लिए 23 रनों की जरूरत। 3 ओवर के मैच में 8 के औसत से यहां पे रन बनाने हैं। अगर 2-3 बड़े स्ट्रोक यहां पे लगते हैं तो यह मैच बल्लेबाजों के पक्ष में आसानी के साथ झुक सकता है। मगर दोस्तों, मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, यह क्रिकेट का खेल है, इसमें हर वक्त संघर्ष करना पड़ता है। समोर असलेले खेळाडू अफू, प्लीज जरा खाली बसा। समोर असलेले खेळाडू इथे स्कोरिंगला त्रास होतोय। रोहित, मी विनंती करतोय 11 फायटर्स मसला आणि अझेन 11 आंबेत या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यावं। सन्माननीय साजिद भाई इनामदार यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाणार आहे। आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या। चलिए दोस्तों, हम कंसंट्रेट करेंगे क्योंकि बहुत ही क्रूशियल मैच आईपीएल फॉर्मेट हम यहाँ पे नजर देख रहे हैं। 7+4, जी हाँ, बैकफुट पर तैयार थे। जैसे ही थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद दिखी, बैकफुट पर जाकर उसने स्टीयर किया था, गली की दिशा में उस गेंद को ढकेला। बैकवर्ड पॉइंट में गेंद ट्रैवल कर रही थी। 1 रन का इजाफा। सलामी बल्लेबाज सैफ ने इस 1 रन के साथ अपना खाता खोला और अपने टीम का भी खाता खोला। अब यहाँ पे गेंदबाजों को संघर्ष करना पड़ेगा, बहुत ही मेहनत करनी पड़ेगी, जद्दोजहद करनी पड़ेगी, क्योंकि यहाँ से मैच जीतना, इस सिचुएशन को हैंडल करना इतना अब आसान नहीं होगा, क्योंकि बल्लेबाजों के लिए बहुत ही आसान सा लक्ष्य उन्होंने छोड़ा है। बल्लेबाजों ने काफी निराश करने के बाद अब गेंदबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। जी हाँ, फिर से एक बार देखिए, बहुत ही खूबसूरत चतुराई के साथ खेला हुआ ये स्ट्रोक बल्लेबाज सैफ ने, क्योंकि वो जानते हैं, राया, क्योंकि वो जानते हैं कि यहाँ पे जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। 1-1 रन, 2-2 रन बनाकर यहाँ पे मैच को जीता जा सकता है। पूरे 3 ओवर में अगर 1 या 2 बड़े स्ट्रोक भी आते हैं तो ये मैच उनके पक्ष में होगा। और इसी वजह से जैसे ही मैच की शुरुआत हुई, उन्होंने 1-1 रन निकालना यहाँ पे मुनासिब समझा है। अब उन 1 रन बचाने के लिए 2 खिलाड़ी हम देख सकते हैं शॉर्ट पॉइंट और एक गली की दिशा में। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, सामने से निकाल दिया उसे। बल्लेबाज पूरी तरीके से अचंभित रहे। सीधे बल्ले से खेलने की कोशिश की थी, मगर गेंद उनके बल्ले के सामने से टप्पा खाने के बाद कट होती हुई बाहर की तरफ। बहुत ही शानदार लेग स्पिन यहाँ पे हो रही है गेंद। हालांकि सीमेंट पिच है, फिर भी गेंदों को घुमाना जानते हैं और ये मुख्य अस्त्र है उनके पास। अगली गेंद, जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद, उसे पंच कर दिया था, अंडर आर्म स्ट्रोक जिसे कहा जाता है, और कवर की दिशा में फील्डर मौजूद थे। फिर से एक बार यहाँ पे 1 ही रन मिलेगा। कहते हैं कि जिंदगी जीना जिस तरह से आसान नहीं होता, क्रिकेट खेलना भी आसान नहीं होता। जिंदगी जीते वक्त भी बहुत ही संघर्ष करना पड़ता है, बहुत ही मेहनत करनी पड़ती है। वैसे क्रिकेट के मैदान में भी बहुत ही मेहनत के साथ यहाँ पे पारियों को सजाया जाता है, और उसमें गेंदबाजी करने वाली कला तो बहुत ही मुश्किल की कला। इस मर्तबा देखिए, थोड़ा सा फंबल हुए और उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। मौके की तलाश में थे, मौके को ताड़ा
और जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे 2 रन तब्दील करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया 5 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। हालांकि जयेश की मैं सराहना करना चाहूंगा, काबिल तारीफ यहाँ पे गेंदबाजी हो रही है। सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजों को परेशानी का सबब अब तक बन चुके हैं। जी हाँ, आगे आने की दावत दी थी, बुलाती है मगर जाने का नहीं। बाहर निकल आए थे मगर विकेट कीपर बहुत ही पीछे थे, इस वजह से बाल बाल बच गए। और देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं जयेश ने। काफी अनुशासित गेंदबाजी, जैसे मैंने कहा था कि संघर्ष यहां पे करना ही पड़ेगा। संघर्ष के अलावा आपके पास कोई ऑप्शन नहीं है। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। अब यहाँ पे अंतिम 12 गेंदें बची है और जीतने के लिए मेरे गुणलेखक मुझे बताते हुए 18 रनों की जरूरत, यानी 9 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। 12 गेंदें और 18 रन। सैफ और राया, सैफ ने 3 गेंदों का सामना किया और 2 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि राया खेल रहे हैं 3 रन बनाकर 3 गेंदों का सामना किया। नॉन स्ट्राइक पे एंड पर 68 नंबर की जर्सी पहने हुए राया, जबकि स्ट्राइक एंड पर सैफ। नए गेंदबाज रुतांशु, लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच के खिताब से जिन्हें नवाजा गया था और इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर जिनके गेंदबाजी के रूप में हमें देखने को मिला था, वही रुतांशु। फिर से एक बार ऐसा ही कुछ कारनामा अंजाम देना होगा। अगली गेंद रुतांशु की, मगर इस मतबा लेग स्टंप के बाहर बट के अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होती हुई 6 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान। रुतांशु बहुत ही ऊपर वाले ने अच्छे हाइट से नवाजा है और उस हाइट का पूरा इस्तेमाल करते हुए हाई आर्म एक्शन, गेंद को पटक रहे। इस मतबा मुस्तकीम हुर्जुक वहां पे मौजूद थे मगर उन्हें चगाती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में योगेश के पास। योगेश जब तक उस गेंद को फील्ड करेंगे, दोनों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ रनों की संख्या 7 रन, धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ चल रहे हैं। मगर एक एक कदम यहाँ पे चलते चलते बीच बीच में हाई जंप भी लगानी होगी, क्योंकि वो बेहद जरूरी है। जी हाँ, हाई जंप लगाने की कोशिश की मगर रुतांशु ने उन्हें मिड विकेट की दिशा में शुभम के हाथों में मजबूर कर दिया कैच देने में। और इसी के साथ ये पहला छटका राया के रूप में। राया ने काफी निराश किया है, क्योंकि राया ने तकरीबन 4 गेंदों का सामना किया और 3 रन अपने टीम के लिए जोड़े। यहाँ पे एक बड़े स्ट्रोक की बेसब्री से तलाश है, बेसब्री से इंतजार हो रहा है। क्या वो बड़ा स्ट्रोक यहाँ पे आएगा? हालांकि मुश्किल यहाँ पे जरूर लग रहा है, क्योंकि कमाल की गेंदबाजी, सटीक निशाने पे गेंदबाजी हो रही है, परफेक्ट लाइन एंड लेन से गेंदबाजी हो रही है। हालांकि खराब शुरुआत के बाद यहाँ पे अपने आप को संभाला है, अपनी गलती को दुरुस्त किया है और फिर से एक बार अपने ट्रैक पे लौटते हुए अपनी असलियत यहाँ पे दिखाते हुए रुतांशु 2 गेंदों में अब तक मात्र 2 रन खर्च किए और एक बल्लेबाज को चलता किया। अभी तक नहीं आए ज़ारा 11 अशोक। चलिए मैदान में चलते हैं, जहां पे फिर से एक बार शायद यहां पे बिंदी गेंद आती हुई रुतांशु। फिर से एक बार बिंदी गेंद, जी हाँ, इस मतबा सीधे बल्ले से खेला लॉन्ग ऑन की दिशा में, आसान सा कैच मगर ड्रॉप करते हुए नजर आए फील्डर और इसका फायदा मिलता हुआ दोनों भी बल्लेबाजों को एक जीवन दान भी यहां पे मिला, बल्लेबाज सैफ को। और इस 1 रन के साथ रनों की संख्या 8 रन। रुतांशु सही मायनों में सटीक निशाने पे गेंदें कर रहे हैं, एक एक रन के लिए यहाँ पे तरसते हुए बल्लेबाज
एक एक रन के लिए मेहनत यहाँ पे करने पड़ रही है। और इसी के साथ फिर से एक बार लाजवाब गेंद थी। बल्लेबाज कुछ समझने के पहले गेंद पैड से टकराई थी। डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई 1 रन का इजाफा। एक एक रन यहाँ पे बनाना बहुत ही मुश्किल हो रहा है। चौके और छक्के तो दूर की बात, और इसी वजह से देखिए अब अड़चन में आ चुके हैं। 9 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 5 गेंदें दूसरी ओवर के भी खर्च हो चुकी है। मात्र अंतिम गेंद एक शेष बची हुई, यानी 7 गेंदें, और जीतने के लिए अब यहां से चाहिए तकरीबन 14 रन। 14 रनों की जरूरत, यानी 12 के औसत से रन बनाने हैं। अगली गेंद रुतांशु की, फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं है। शुभम जादव वहां पे फंबल हुए, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। नो मैंस लैंड में गेंद यहां पे लैंड हुई, और इसी के कारण 2 रनों का इजाफा। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 11 रन। अब मात्र 6 गेंदें बची है अंतिम, और इन 6 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की जरूरत। 6 गेंदें और 12 रन। अब अंतिम ओवर लेके आए हैं गेंदबाज मुस्तकीम हुर्जुक। मुस्तकीम के ऊपर देखिए हमारे टेक्नीशियंस हमें बताते हुए कि तकरीबन रात के 2:30 बज चुके हैं, और फिर भी 2500 लोग इस मैच को देख रहे हैं। पूरे भारत से लोग देख रहे हैं, भारत के बाहर दुबई, कतार, ओमान, अलग अलग देशों से यहाँ पे लोग देख रहे हैं। मैसेज उनके आ रहे हैं, उनके कॉल्स आ रहे हैं, और 2:30 बजने के बावजूद यहाँ पे 2500 लोग देख रहे हैं। और उनके लिए एक अच्छी कमेंट्री और उनके लिए एक अच्छी सर्विस हमारा कर्तव्य है कि देना बहुत ही ज़रूरी है। अंतिम ओवर के लिए मुस्तकीम के ऊपर जिम्मेदारी, भरोसा। क्या मुस्तकीम इस भरोसे के ऊपर खरे उतरेंगे? राइट आर्म ओवर द विकेट मुस्तकीम। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में थोड़ी सी कट होती हुई। बल्लेबाज ने गेंद का पीछा जरूर किया था, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद फिनिश होती हुई। 5 गेंदें बची है, 12 रनों की और जरूरत। पांच गेंदें बची है, 12 रनों की जरूरत। बहुत ही मजेदार मैच, छन्नाटेदार मैच होता हुआ, रोमांचकारी मैच होता हुआ। किसने ऐसा सोचा होगा कि यह मैच इतना कड़ा होगा? जी हाँ, फिर से एक बार बैक टू बॉलर खेला था, मगर थोड़ा सा फंबल हुआ, और यहां पे रन आउट। परफेक्ट निशाना। बचपन में कंचे जरूर खेले होंगे, उसका फायदा यहां पे होता हुआ। कमाल का निशाना था, सीधा स्टंप से जाके गेंद टकराई, और इसी के साथ और एक बल्लेबाज रनआउट के रूप में मैदान से बाहर। महाड़ अगर ये मैच जीतती है तो आफ्ताब हुर्जुक की जानिब से 1000 रुपए दिए जाएंगे। 4 इसी तरह ज़ारा 11 और आसमा रिजवान 11 मजगांव और ज़ारा दोनों के कप्तानों से इल्तिमास है कि टॉस बॉक्स में आके टॉस उड़ा ले। चार गेंदें बची है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सतीश। 12 रन चाहिए ना, 12 रनों की और जरूरत, यानी बड़ा स्ट्रोक यहां पे कंपलसरी है। बड़ा स्ट्रोक अगर आता है तो ही यहां में मैच में कुछ जान हो सकती है। फिर से एक बार सतीश ने बहुत ही अच्छा स्ट्रोक तो खेला ऑफ स्टंप पर सफल होकर, मगर वहां पे हम देख सकते हैं डिक्लेयर जोन, और इसी के कारण मात्र 1 रन मिलेगा। 1 रन से यहां पे काम नहीं बनेगा। शुरुआती दौर में ऐसा लगा था कि यह मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम मुमरा जीतेगी, मगर पासा पलट चुका है। पूरी तरीके से यह मैच झुक चुका है गेंदबाजी करने वाली टीम के तरफ, क्योंकि 3 गेंदें बची है मात्र, और जीतने के लिए यहां से और 11 रनों की जरूरत। मुस्तकीम हुर्जुक फिर से एक बार
जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। गेंद हवा में, डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, मगर कैच फिर से एक बार यहाँ पे ड्रॉप होता हुआ। एक रन तो यहाँ पे मिला। दूसरे रन के लिए बिल्कुल तैयार नहीं है बल्लेबाज। वो चाहते हैं कि यहाँ से बड़े स्ट्रोक की जो जरूरत है वो मैं यहाँ पे पूरा करूँ। अपने आप पर भरोसा उन्होंने खुद पे किया, आत्मविश्वास से लबालब भरे हुए हैं और ये जिम्मेदारी अपने कंधों पर उठाकर 2 बड़े स्ट्रोक खेलने के लिए तैयार है। 13 रन स्कोरबोर्ड पर, 10 रनों की जरूरत, 2 गेंदें शेष बची हुई। जी हाँ, ये देखिए आत्मविश्वास के साथ बैकफुट पर रहे थे और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। सतीश के बल्ले से निकलता हुआ ये तूफानी, लाजवाब, शानदार, झन्नाटेदार, मार वाला स्ट्रोक, एन मौके पे आया हुआ ये स्ट्रोक। इस स्ट्रोक की वजह से उम्मीद की किरण यहां पे जगती हुई। ये मैच अब दोनों टीमों को जीतने का समान मौका होगा। अगर गेंद बिंदी होती है तो गेंदबाजी करने वाली टीम जीत सकती है, मगर एक बड़ा स्ट्रोक यहां पे मैच में फिर से एक बार बल्लेबाजों को वापस लेके आएगा। एक गेंद 4 रनों की जरूरत। जी हाँ, इसमें दबाव आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, मनोवैज्ञानिक दबाव में आ चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर बचना चाहते थे, सेफ स्लॉट में डालने की कोशिश थी मुस्तकीम की, मगर गेंद ऑफ स्टंप के कुछ ज्यादा ही बाहर जा चुकी है और इसी वजह से अंपायर जी ने उसे अवॉइड करा दिया है। अब एक गेंद और 3 रनों की जरूरत। इस वक्त गेंदबाजों के दिल में और दिमाग में क्या चला होगा, बल्लेबाज क्या सोच रहे होंगे, इसका अंदाजा लगाना भी बहुत ही मुश्किल, क्योंकि ऐसी सिचुएशन को हैंडल करने के लिए जिगर होना जरूरी होता है, बहुत ही आत्मविश्वास होना बहुत ही जरूरी होता है। मुस्तकीम फिर से एक बार दौड़ पड़े। जी हाँ, और इस पर दबा बहुत ही बढ़िया गेंद मुस्तकीम की, टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद सतीश को चकाती हुई विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ ये मैच जीत लिया है महा टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।